नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्यासोबत मी जो एक व्हिडिओ शेअर केलेला, मला 50 शॉपिंग बॅग्सची ऑर्डर आलेली, तर त्यावरती एक कमेंट आलेली आहे की ताई, 1 डझन बॅगची किंमत काय होईल आणि मग आम्हाला द्याल का? तर नक्कीच मी ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेते. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्ही शॉपिंग बॅगची ऑर्डर देऊ शकता. एका शॉपिंग बॅगची प्राईस 120 रुपये राहील बिना झिपची. आणि जर तुम्हाला चेन लावून हवी असेल तर चेन लावलेली शॉपिंग बॅग 150 रुपये, वन पीस 150 रुपयाला मिळेल. तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल, स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही त्याच्यावरती ऑर्डर देऊ शकता. तर आज मी तुम्हाला त्या आमच्या ज्या नात्यात आहे त्यांनी तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की एक पोतळी आणि हा एक अस्तरचा कपडा आणून दिलेला आणि सांगितलेलं याच्यापासून पिशव्या शिवून दे 2. तर त्यांना मी विचारलं आणि वरती मेन कापड काय लावू, तर त्या बोलल्या तुझ्याकडे असेलच लावून घे. मग त्या एक्स्ट्रा पैसे देणार होत्यात का नाही, आणि आपल्या जवळची व्यक्ती जर असली, जवळची म्हणजे एवढी पण जवळची नाही की आपण तिच्यासाठी काहीतरी फ्रीमध्ये करून देऊ, तर दूरचंच आहे, जे भावकीमध्ये असतात ना तसं टाईप आहे. तर त्यांना मी सांगितलं होतं तुमच्या जवळ जे ब्लाऊज पीस आहे ते घेऊन या, मग मी तुम्हाला शिवून देईन. तर त्यांनी पाठवलेला आहे हा कापड. आता या कापडाच्या त्यांना साध्या सिंपल पिशव्या स्टिच करून द्यायच्या आहे. त्यांना राशन वगैरे आणायला जावं लागतं, 1-1 किलोचं राशन बसेल असं त्यांना पिशव्या स्टिच करून द्यायच्या आहे. त्याच्या 2 पिशव्या आपण आज स्टिचिंग करणार आहोत. साध्या सिंपल कशा स्टिच करायच्या, पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच्यानंतर आज मला स्टिच करायचं आहे यापासून माझ्यासाठी अनारकली ड्रेस. तर हा कापड मी जो आणलेला आहे तो कपडा मार्केटमधून 10 रुपये मीटरप्रमाणे आणलेला आहे आणि खूप मोठा आहे, 5 मीटर कपडा आहे. तर यापासून मी एक माझ्यासाठी टॉप आणि एक माझ्या मुलीसाठी असे 2 टॉप मी स्टिच करणार आहे. तर कपडा कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि प्युअर कॉटन आहे. तर चला मग तुम्हाला कटिंग दाखवते कशी करायची पिशवीची आणि स्टिचिंग कशी करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. 4 फोल्डमध्ये म्हणजे 4 याच्यामध्ये कपडा जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता असा एकावर एक. हा प्लेन आपल्या ओटीतला जो ब्लाऊज पीस असतो तो आहे, आणि आपण हा अंदाजेच कट करणार आहोत. आपल्याला 2 पिशव्या स्टिच करायचे, त्याच्यामुळे आपण याचे 4 भाग कट करत आहोत. हे बघा, हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला. आता आपल्याला सेम साईजचं याचं हा जो मेन फॅब्रिक आहे तो, आणि ही जी राईस बॅग आहे ती कट करून घ्यायची आहे. हे मी आता संपूर्ण कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते याचं मेजरमेंट काय आहे. हे बघा, मी कटिंग करून फोल्डिंग पण करून घेतलेली आहे. तिरप्या रेषा लावून मारून घेतलेल्या आहे त्याच्यावरती, आणि वरतून फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे पायपिंग न लावता आपण वरून फोल्ड केलेला आहे. तर याची उंची आहे 14.5 इंच, आणि याची रुंदी जी आहे ती पण 14.5 इंच आहे. तर 14.5 बाय 14.5 इंचाचा हा तो पिशवीचा एक भाग आहे, आणि हा दुसरा भाग सेम तसाच मी स्टिचिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अगदी 5 मिनिटात रेडी होणारी ही पिशवी आहे. जर तुम्हाला अर्जंट कुठे बाहेर जायचं आहे आणि तुमच्याकडे पिशवी नाही आहे, तर तुम्ही ही पिशवी अगदी 5 मिनिटात रेडी करू शकता. तर हे बघा, याला नेहमीप्रमाणे आपण मधून फोल्ड करून मार्किंग करून घेतलेली आहे, सेंटर काढून घेतलेला आहे. आता सेंटरच्या 1.5 इंच इकडे आणि 3 इंचावर इकडे मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण आधी हा बेल्ट ठेवून बघणार आहोत की याची उंची आपल्याला किती हवी आहे, तसं आपण मार्किंग करून घेणार आहोत. तर इथपर्यंतच आपल्याला उंची हवी आहे, तर आपण इथे मार्किंग करून घेत आहोत. आणि आता याची आपण उंची मोजूया की आपण किती इंचावर मार्क केलेलं आहे. तर 3 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे जे हँडल आहेत हे सुद्धा मी 2 रेडी करून घेतलेले आहेत. तर याची उंची जी आहे ती आहे 16 इंच, आणि रुंदी आहे 1.25 इंच. असे 2 हँडल आपण रेडी करून घेतलेले आहे. हँडल नेहमी ब्रॉड ठेवायचे, म्हणजे आपले हँडल मजबूत राहतात, तुटत नाही. तर थोडंसं फोल्ड करायचं आहे, कारण आपण याच्यावरती लेस वगैरे काहीच अटॅच करणार नाही आहोत. त्याच्यामुळे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि इकडून सुद्धा आपण फोल्ड करणार आहोत. थोडंसं वर घेऊया. हे बघा, हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या त्या साईडला आपल्याला हँडल ठेवायचं आहे. आणि आता हे हँडल आपण इथे अटॅच करून घेणार. शिलाई जी ना ती एक ब्लॉकची लावायची आहे आपल्याला, म्हणजे सारखी मागे पुढे करून
आपल्याला शिलाई लावायची आहे. लॉकची शिलाई लावली की आपले हँडल आहेत ना लवकर तुटणार नाही. वरतून सुद्धा आपण लॉकची शिलाई लावत आहोत. आणि आता एंडिंगला सुद्धा लॉकची शिलाई लावून घ्यायची आहे. असं करून आपलं हे एक साईडचं हँडल जे आहे ते अटॅच. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण सेम तसंच थोडंसं फोल्ड करणार आहोत आणि हँडल जे आहे आपण अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला फोल्ड नसेल करायचं, तुमच्याकडे छान लेस असेल तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता. जसं आपण दुसऱ्या हँडबॅगवरती लावलेलं होतं बघा, शॉपिंग बॅगवरती, तसं तुम्ही इथे सुद्धा लावू शकता. पण ही आपण अगदी सिंपल 5 मिनिटात रेडी होणारी पिशवी स्टिच करत आहोत, त्याच्यामुळे मी याला लावत नाही. आता शाळेतून मुलं पण येणार आहेत, त्याच्यामुळे पटापट आपली ही पिशवी स्टिच करून झाली पाहिजे. कसं असतं ना, आपण जेव्हा आई होतो तेव्हा आपला अर्धा वेळ तर आपल्या मुलांमध्येच जातो. तर हे बघा, लॉकची शिलाई दिलेली आहे. आता वरतून सुद्धा आपण शिलाई लावून घेऊ. इथे वरून सुद्धा आपण लॉक करूया. खालून आणि वरून जिथे आपण आडवी शिलाई मारतो तिथे लॉक करायचं आहे. आपण परत या साईडने अजून शिलाई लावून घेत आहोत. हे बघा, हँडल अटॅच करून झालेलं आहे. आता आपल्याला दुसऱ्या पीसवर पण सेम तशाच पद्धतीने हँडल अटॅच करायचं आहे. त्याच्यावरती आपण हा भाग ठेवला तर याच्यावरती आपण सेम मार्किंग करून घेणार आहोत. तर हा पीस आपण साईडला ठेवूया आणि याच्यावरती हे हँडल अटॅच करून घेऊ. आपला दुसऱ्या पीसला देखील हँडल लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ भागावर सरळ भाग असा हा पिशवीचा ठेवायचा आहे, म्हणजे दोन्ही उलट भाग हे बाहेरच्या दिशेने येतील. आणि याच्यावरती आपल्याला चारी बाजूने शिलाई लावून घ्यायची आहे. सॉरी, तिन्ही बाजूने. चारी बाजूने लावाल तर वरतून पण पॅक होऊन जाईल. तिन्ही बाजूने आपण शिलाई लावून घेणार आहे. वरतून तसंच करायचं, आपल्याला लॉकची शिलाई द्यायची आहे. ही जी मी शिलाई लावते ना तिन्ही बाजूने, ती 3 नंबरची शिलाई लावते. जे सेटिंग ही 3 नंबरवरती आहे. बारीक शिलाई लावायची, म्हणजे जेणेकरून आपली पिशवी मजबूत राहील. झाली बघा आपली साधी सिंपल बाजाराची पिशवी, अगदी 5 मिनिटात आणि मजबूत पिशवी तयार. म्हणजे फक्त नुसतं कापडाची न शिवता आपण त्यामध्ये पोतळी म्हणजे राईस बॅग सुद्धा टाकलेली आहे आणि अस्तर लावलेलं आहे, तरीसुद्धा अगदी 5 मिनिटात आपली ही पिशवी जी आहे ती रेडी झालेली आहे. ते कोपरे वगैरे व्यवस्थित बाहेर काढायचे. तुमच्याकडे
काही वस्तू असेल स्क्रूड्रायव्हर वगैरे, तर त्याच्याने सुद्धा तुम्ही हे कोपरे बाहेर काढू शकता. तर हे बघा किती सुंदर साधी सिंपल आपली ही पिशवी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आपली आजची ही आयडिया, आजची ही शॉपिंग बॅग किंवा बाजाराची पिशवी तुम्ही कुठेही यूज करू शकता. अशी साधी सिंपल ही पिशवी आपण स्टिच केलेली आहे. आणि हो, आपली आतमध्ये शिलाई दिसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या पिशवीला जे आहे बाहेरून सुद्धा अशी कडेकडेने स्टिचिंग करायची आहे, म्हणजे तुमची आतमधली शिलाईसुद्धा दिसणार नाही. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपली आजची ही आयडिया. आणि याला जर आपल्याला पायपिंग सारखं सुद्धा दाखवायचं असलं ना, तरी आपण हे असे भाग दोन काढू शकतो. आणि हा खालचा जो बॉटम आहे हा थोडासा इथे असा स्टिच करू शकतो आणि इथून अशी शिलाईसुद्धा आपण याला लावू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. या सगळ्या माझ्या ऑर्डरच्याच पिशव्या आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कटिंग आणि स्टिचिंग. आणि आपल्या ज्या ऑर्डरच्या 50 पिशव्या होत्या त्यासुद्धा रेडी करून डिस्पॅचसुद्धा केलेल्या आहेत. तर अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तुम्ही मला विचारू शकता. आणि एका ताईची कमेंट होती की ताई मी पण शॉपिंग बॅग वगैरे स्टिच करते, हँडबॅग, तर मार्गदर्शन करा. तर मार्गदर्शन असं मी काय करू तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल मदत हवी ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना माझ्याकडून जय श्रीराम.